आणि ठाणे स्थानकापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेने नुकतंच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे। मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार अनेक लोकल सेवांच्या वेळेत बदल केलाय। सीएसएमटी येथील गर्दी कमी व्हावी यासाठी 22 अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत। मालवाहतूक करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तब्बल 304.21 कोटी रुपयांची कमाई केली। कोळशाच्या मालवाहतुकीतून रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळाले। गाव पातळीवर ऑनलाईन कामं पार पडावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपरफास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे। यानुसार 600च्या वर गावांमध्ये आता फास्ट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल। तलावाच्या 5 कप्प्यांपैकी एकेका कप्प्याच्या दुरुस्तीचा पर्याय पुढे आलाय। मुंबई महानगरपालिकेने पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे धरणातील विसर्ग होणारं पाणी वाचवण्याचं ठरवलेलं आहे। मध्यवैतरणा धरण आणि मोडक सागर धरणाच्या दरम्यान बंधारा बांधून पाणी साठवलं जाणार आहे। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावलाय। आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या आठवड्यातील ही सलग दुसरी मॅरेथॉन बैठक आहे। या आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेत आणि त्यामुळे आजच्या बैठकीत काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात काल 21,380 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे तर 30,900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। विदर्भातील हिंगणघाट बाजारात सोयाबीनची सर्वाधिक 3,004 क्विंटल आवक झाली। या ठिकाणी सोयाबीनला प्रति क्विंटलला 3,800 रुपये सर्वसाधारण दर मिळाला। राज्यातील 13 बाजार समितीमध्ये लिंबूची आवक झाली आहे। लिंबाला पुणे बाजारात क्विंटलला 2,800 रुपये सर्वसाधारण दर मिळाला। मुंबईत 3,000, भुसावळ इथे 5,500 रुपये दर मिळाला। भिवंडी तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे। परतीच्या पावसानंतर आता भिवंडीत गारवा पसरण्यास सुरुवात झाली आहे। पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीपासून एक संशयित बोट आढळून आली आहे। घोलवड जवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। आता एक मोठी बातमी। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानावर शरद पवार यांची भेट घेतली होती। आज ते इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून पुढील राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत। तसंच हर्षवर्धन पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करतील। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आठवतोय का 2016 मध्ये मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले होते। संभाजीराजेंसोबत चला अरबी समुद्रातील स्मारक पाहायला रविवारी 6 तारखेला 11 वाजता गेट ऑफ इंडिया येथे। मज्जा नाही। या देशात तुमच्यासारखी पोरं वरांडे उपवत बसणार काही मज्जा नाही। लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प गुंतवणूक रुपये 25,000 कोटी मज्जा नाही। इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मिती प्रकल्प 27,200 कोटींची गुंतवणूक मज्जा नाही। सोलार पीव्ही इलेक्ट्रोलायझर 13,647 कोटी मज्जा। सेमी कंडक्टर चिप 12,000 कोटी 2 लाख नोकरीच्या संधी आहेत काका। दोन्ही दाऊस दौऱ्यात मिळून ना एकूण 5 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे, ज्यातली 70% गुंतवणूक प्रगतीपथावर आहे। होय काय? कसं आहे ना काका, आम्ही वरांडा उमवत नाही आहोत। आमचं स्टार्टअपला घेऊन डिस्कशन चाललेलं। मजा आली। उद्योग आणि गुंतवणुकीत अग्रस्थान जपलंय आपलं सरकार, लाडकं सरकार। अपेक्षेच्या पलीकडे काय विचार केला असेल? तू विचार करू नकोस, तू फक्त बघ। हे बघ, 1600 किलोचा माल एकाच फेरीमध्ये जाईल। कधी विचार केला होता? कसा? सगळ्यात मोठ्या कार्गो मध्ये। आता शहरामध्ये मायलेज 18.4 म्हणजेच खर्च कमी आणि चर्चा जास्त।
इतका नव्हता विचार केला. कारण जिथे दुसऱ्यांचा विचार संपतो तिथून ह्याचा सुरू. सादर आहे नवीन महिंद्रा वीरो, अपेक्षेच्या पलीकडे. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. Higher, more creation, more possibilities. श्वास होई किनाऱ्यावरी मोकळा, स्वर्ग नाही कुठे अपरी वेगळा, महाराष्ट्र 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 टुरिझम. आठवणींच्या प्रत्येक कप्प्यात जपलेलं असतं, सोनेरी क्षणात प्रेम दडलेलं असतं. क्षण अभिमानाचे, यशाचे, हिऱ्यांसारखे लखलखणारे, प्रत्येक अलंकारात लपलेलं असतं, सोनेरी क्षणात प्रेम दडलेलं असतं. वामन हरी पेठे ज्वेलर्स, महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती. Dancing in the dark, a game we're destined to play. We're more than the world that we didn't speak. In the silence we'll find everything that we need. आज पण मॅडमचे बाबा मॅडमला सोडायला आलेत असं. बाबा, मला शाळेतून घरी सोडायला यायला आता मी विद्यार्थी नाही, शिक्षक आहे. आणि आता माझ्या सासरी आले हो मी बाबा. अगं म्हणूनच तेवढंच आपलं लेकराला भेटल्यासारखं. अगं आणि आता माझ्या खिशातनं कुठं पैसे खर्च होत आहेत. अगं आम्हा ज्येष्ठ नागरिकांना सरकारनं एसटीचा प्रवास मोफत केलाय. बाबा ए पोराव, आता तुमच्या मॅडम ना घरी सोडाय त्यांचा बाबा रोज येणार. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत. ज्येष्ठांचं हित पाहिलंय आपलं सरकार, लाडकं सरकार. सर, तुम्ही खूप लकी आहात की तुमच्या मुलाने हेल्थ इन्शुरन्स आणि बाकी सर्व फॉर्मॅलिटीज वेळेत पूर्ण केल्या आहेत. आता तुम्ही घरी जाऊ शकता. माझा मुलगा? तर मग तुम्ही? पॉलिसी बाजार, क्लेमच्या वेळेस नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार. पॉलिसी बाजार, 1 करोडचा हेल्थ इन्शुरन्स, महिन्याला फक्त 390 रुपयांपासून सुरू. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या
कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. सर्पदंश झालेल्या 7 वर्षाच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महिलेनं चक्क लोकलनं प्रवास केल्याचं समोर आलेलं आहे. वांगणीत ही घटना घडली आहे. मुलाला सर्पदंश झाल्यानं ही महिला मुलाला वांगणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली होती. मात्र तिथे सुविधा नसल्यानं तिथून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. अशात या महिलेनं सर्पदंश झालेल्या मुलाला घेऊन चक्क लोकलनं प्रवास केला. यावेळी मुलाचं बरं वाईट झालं, पालक जबाबदार असतील असा मजकूर असलेल्या पेपरवर महिलेचा अंगठा घेतल्याचंही समोर आलंय. पैसे नाहीत बोललो, रिक्षा भाडा पण नाही का, तिकीट भाडा पण नाही आपल्या ट्रेनचा. तो बोलतो काहीतरी करा, बोलतो 11-12 वाजतील बोलतो गाडी यायला. मग बोललो आम्ही कसं जावं, बोललो पैसे नाही आहेत आमच्याकडे. तर मग गरम शेवक आहे ना, गरम शेवकने 200 रुपये दिला आम्हाला गाडी भाडा म्हणून. त्याच्यामुळे मग ते आम्ही मॅडमला एवढं पण बोललो आम्ही, जास्ती काय कमी झालं तर बोललो जोखमदारी तुम्ही घ्या, एवढं पण बोललो आम्ही. तर मॅडम बोलतो तुम्ही आता गाडीला तर बोलतो टाईमच होणार आहे, मग तुम्ही बोलतो ट्रेनलाच जा. मग ते 200 रुपये आम्हाला गरम शेवकने दिलं, आम्ही तसंच मी इकडं आलो. हमने उसको आने के बाद जो हम ट्रीटमेंट देते हैं ASY, वो हमने स्नेक बाइट का जो इंजेक्शन रहता है वो दिया है. और अभी जो पेशेंट की कंडीशन है वो स्टेबल है और पेशेंट अच्छे से खा पी रहा है और वो बैठ रहा है मतलब. और बाकी उसको कोई भी जैसे हम न्यूरोटॉक्सिक जो ये रहते हैं सिम्टम्स, वैसा कुछ भी नहीं आया है उसको. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. महागाईच्या महासमुद्रात या बहिणीनं कसा चालवायचा संसार. आमच्या नाईलाजाला आमची दुर्बलता समजू नका. 1,500च्या गाजराखाली वाढलेली महागाई लपवू नका. हक्क मागते बहीण, हक्क मागतोय महाराष्ट्र. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू. शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू. नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार. कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. तसे रिस्क प्रोफायलरच्या अनुसार मला इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, पण स्मॉल मिड लार्ज इतके सगळे सेक्टर समजत नाही कुठे गुंतवणूक करू. मल्टी कॅप फंड्स यांच्या मदतीने स्मॉल मिड लार्ज तीनही मार्केट कॅप्स मध्ये एकाच वेळी गुंतवणूक करू शकतोस. जर एका फंडने मल्टिपल सेगमेंट आणि सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे तर तुझ्यासाठी मल्टी कॅप मध्ये गुंतवणूक झाली. समजून विचारपूर्वक केलेली गुंतवणूक. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते. स्कीमच्या संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. हो, तुम्हाला जीपे चालेल नाही, माझे किती झाले? सॉरी बाळा. ठीक आहे काकू. तुमचा प्रत्येक सुंदर प्रयत्न सदैव असाच कायम असू द्यात. तुमच्या दुखण्याची आम्ही काळजी घेऊ. अमृतांजन प्रत्येक वेदना पळवून लावते. Dancing in the dark, a game we're destined to play. We're more than the words that we dare speak. In the silence we'll find everything that we need. Cosa bonita, jugar es divertido, sonido inmersivo, hogares conectados. Higher, more creation, more possibilities.
कुठनं आणलं? आधी वाळणी टाक. ही कोणासाठी? ज्यांनी ही वाळणी दिली त्यांच्यासाठी. ह्यांनी आणलं तुला? मलाच नाही, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी दरमहा 1500 रुपये मिळणार, म्हणजे वर्षाकाठी 18,000 मिळणार. पुढल्या वक्ताला म्या ववाळणी टाकणार बघ तुला. बहिणींच्या पदरात माहेरचं वाण टाकलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. राम राम दाजी. राम राम पक्या, काय काम काढलं? काय नाही, ते रातच्याला जेवण ठेवलं होतं मळ्यात, लय मोठा भात उरला, म्हणलं खातेल तुमच्या गाई. मी कन्हैया ॲग्रोचा संतुलित पशु आहार देतो माझ्या गाई म्हशींना. माझ्या गाई ते खातात आणि धष्टपुष्ट होतात. कन्हैया संतुलित पशु आहार. मज्जा नाही. या देशात तुमच्यासारखी पोरं वरांडे उपवत बसणार, काही मज्जा नाही. लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प, गुंतवणूक रुपये 25,000 कोटी. मज्जा नाही. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मिती प्रकल्प 27,200 कोटींची गुंतवणूक. मज्जा नाही. सोलार पीव्ही इलेक्ट्रोलायझर 13,647 कोटी. मज्जा. सेमी कंडक्टर चिप 12,000 कोटी. 2 लाख नोकरीच्या संधी आहेत काका. दोन्ही दाऊस दौऱ्यात मिळून ना एकूण 5 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे, ज्यातली 70% गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. होय काय? कसं आहे ना काका, आम्ही वरांडा उमवत नाही आहोत. आमचं स्टार्टअपला घेऊन डिस्कशन चाललेलं. मजा आली. उद्योग आणि गुंतवणुकीत अग्रस्थान जपलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. मम्मी आपल्याला मिस करत असेल ना? Volkswagen. A A आई. Yes. B B बदक. K K कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच, तुमची ताकद. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा होणाऱ्या बैठकीत जनतेसाठी आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुतारी हाती घेण्याच्या तयारीत. इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर घेणार निर्णय. काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर. कसबा बावडामधील शिवरायांच्या पुतळ्याचं करणार उद्घाटन. उबाठाच्या दसरा मेळाव्यानंतर आता मनसेचाही होणार मेळावा. 13 किंवा 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे गटाध्यक्षांशी साधणार संवाद.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार कार्ला गडावर एकविरा मातेचं दर्शन. गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा करणार शुभारंभ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता. आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळाचे मानले आभार. मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात. राठोड यांच्या कारची पिकअपला जोरदार धडक. एअरबॅग उघडल्यानं मंत्री संजय राठोड थोडक्यात बचावले. आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. केंद्र सरकारनं जाहीर केला 78 दिवसांचा बोनस. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. पुण्यामध्ये गँगरेपचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडितेला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. मित्रमैत्रिणी फिरायला बोबदेव घाटात गेले होते आणि यावेळी 3 आरोपींनी या पीडितेला अडवलं. मुलीच्या मित्राला मारहाण करत नंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण अतिशय धक्कादायक प्रकार. काय अपडेट? म्हणजे कालच आपल्याला माहिती आहे ते 2 चिमुड्यांची बातमी समोर आलेली असताना आज पुन्हा गँगरेपचा प्रकार समोर येतोय. खूप धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे बोबदेव घाट तिकडे सासवडला जाताना थोडं निर्मनुष्य एरिया आहे हा. तिकडे मित्रमैत्रिणी गाडीवर फिरायला गेले असताना तिकडं घाटात लपलेल्या या नराधमांनी त्यांना अडवलं. त्या मुलीच्या मित्राला मारहाण केली आणि मुलीला तिथंच जागेवर तिथं सामूहिक अत्याचार केले. ती मुलगी प्रचंड घाबरलेली आहे. जखमी अवस्थेत तिला ससूनला ऍडमिट केले. तर पोलीस सगळे आरोपींचा कसून शोध घेतात. पण या बोबदेव घाटात यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. लुटीचे प्रकार व्हायचे, पण गँगरेप पहिल्यांदा होतं. या गँगरेपमुळे निश्चितच पुन्हा समाज मन ढवळून निघालेले, हादरलेला आहे. असे जर प्रकार होत असेल तर पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न काय? निर्मनुष्य भाग आहे मान्य, मग तिकडे गस्त का नाही घातली जाते वेळोवेळी? हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले. आता चंद्रकांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. शरद पवार बोलतायत, थेट जाऊयात. स्पष्ट सांगतात आणि त्यांना योग्य वाटतं आणि खरंच अनेक गोष्टी योग्य असतात तर ते सांगत असतात. त्याचं कारण त्यांना प्रशासनाच्या संबंधीचा वास्तव दृष्टिकोन घेण्याची त्यांची सवय आहे आणि ती माझ्या मते योग्य आहे. या सरकारमध्ये की या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि समृद्ध होतील. कोणी किती जरी टीका केली, इव्हन बाजारात मार्केटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होईल आणि अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. योजनेतून जे पैसे दिले जातात त्यामुळे ते पैसे मार्केटमध्ये येतात आणि मग ती मार्केटमध्ये नाही. असं आहे की तुमच्याकडे किंवा माझ्याकडे फारसे रुपये फंडाचे आले, आपण कुठे ना कुठे खर्च करणारच ना. तो कशासाठी खर्च करतो? मार्केटमध्ये खर्च करतो, हॉटेलमध्ये खर्च करतो, सिनेमाला खर्च करतो, कुठेही खर्च करतो. तर याचा उपयोग कुठे ना कुठे तर भगिनीला हे होणार. पण प्रश्न असा आहे तर योजना तुम्ही चालू करा, त्याला आमचा पाठिंबा. पण ज्या यापूर्वी त्याच सरकारने योजना जाहीर केल्या, त्यासाठी तरतूद जाहीर केली, त्याचं फेरविंची करा. उद्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संबंधीच्या काही सुविधा त्याची तरतूद आहे, पण सुविधा बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झालाय. पंतप्रधान मोदी शनिवारी ठाणे दौऱ्यात या मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. रेल्वे मंत्रालयानं यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना 5 ऑक्टोबरला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गाव पातळीवर ऑनलाईन कामं पार पाडावीत यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपरफास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आलेली आहे. यानुसार 600च्या वर गावांमध्ये आता फास्ट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. त्यानुसार 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 आणि 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालाय. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात झालाय. यवतमाळच्या दिग्रसजवळील कोपरा परिसरात राठोड यांच्या कारनं पिकअपला जोरदार धडक दिली. वेळीच एअरबॅग उघडल्यानं संजय राठोड बचावले. तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळ केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी पार पडेल. अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या सीआयडीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयानं गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तसंच ही गोळी शोधली का नाही असा सवालही केला. राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 100 आणि 200 रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर यापुढील सारे खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी विशेष तीर्थदर्शन एक्सप्रेसला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी ते हजर असतील. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल सुपरस्टार रजनीकांत यांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. 4 वर्षांपूर्वी जगभरात कोरोनानं थैमान घातलं होतं. आता आणखी एका महामारीसाठी तयार राहा असं सांगणारा एक अहवाल नीती आयोगानं प्रसिद्ध केलाय. महामारीशी लढण्यासाठी एक खास समिती नेमावी असं या अहवालात म्हटलंय. आणि आता एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात धामोरी गावात शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. वीज कनेक्शनच्या मुद्द्यावरून ही मारहाण करण्यात आली असल्याचं कळतंय. आमच्या पोलवरून कनेक्शन का घेतलं असा जाब विचारत तिघांनी या शेतकऱ्याला मारहाण केली. ज्या शेतकऱ्याला मारहाण केली तो अपंग असल्याचं बोललं जातंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोंधळ गीताचं अनावरण करून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यावेळी त्यांनी न्यायालयात न्याय मिळाला नाही म्हणून जनतेच्या न्यायालयात जात असल्याचं वक्तव्य केलं. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मशाल हाती दे सत्वर भूवरीये अशी साथ जगदंबेला घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढाईला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक महिन्यावर आलेली असल्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. आपल्या राज्यात जे अराजक माजलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आपण तयार केलेलं आहे. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख पडतीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नवा राजकीय पवित्रा घेतलाय. न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेला तसं साकडं घातलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जगदंबेला साकडं घालत जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय. आता जगदंबा आणि जनता जनार्दन उद्धव ठाकरेंना मतांचा आशीर्वाद देईल का हे निकालानंतर स्पष्ट होईल. नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आपल्या विधानांनी नेहमी वाद ओढावून घेणाऱ्या संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. नवरात्राचा दांडियाचा प्रकार
हिंदू समाजाला जास्तीत जास्त कोणाकडे घेऊन चाललाय. नाही चालणार. नवरात्राचा फट्ट्या बोल उजळणार नाही. उत्सवाच्या बदलत्या रूपावर त्यांनी बोट ठेवलंय. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले, तसं भिडे म्हणाले. हा सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत. ते घडवणूक, निर्वणूक आणि मिळवणूक याच्यासाठी राबवले जात आहेत. आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता दौडीचा. नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गा माता दौडीत धारकर यांना मार्गदर्शन करताना भिडेंनी हे विधान केलं. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. वांगणीमध्ये सर्पदंश झालेल्या 7 वर्षाच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महिलेनं चक्क लोकलनं प्रवास केल्याचं समोर आलंय आणि यावेळी मुलाचं बरं वाईट झाल्यास पालक जबाबदार असतील असा मजकूर असलेल्या पेपरवर महिलेचा अंगठा घेतल्याचं देखील समोर आलंय. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम हाती घेतलं. 21 किलोमीटर लांबीचा वांद्रे कुर्ला संकुल समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचं काम वेगानं सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार अनेक लोकल सेवांच्या वेळेत बदल केलेला आहे. सीएसएमटी येथील गर्दी कमी व्हावी यासाठी 22 अप आणि डाऊन जलद लोकल या फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटीवरील 11 आणि 12 प्लॅटफॉर्मच्या लांबीच्या विस्ताराचं काम अपूर्ण असून डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील 3 गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल. तलावाच्या 5 कप्प्यांपैकी एका कप्प्याच्या दुरुस्तीचा पर्याय पुढे आलाय. कोरोनानंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आलेली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील 8 मोठ्या शहरांमधील घरांची विक्री वार्षिक 5% वाढून 87,108 युनिटवर गेल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. पुणे शहरात पोलिसांनी नवरात्रीनिमित्त वाहतुकीत काही बदल केलेले आहेत. 9 दिवसांसाठी शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत तर काही वाहतूक वळवण्यात येणार आहे. नागपूरमधील LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक डबल डेकर उड्डाणपूल 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी आली आहे. एका तोळ्याचा भाव तब्बल 78,500 रुपयांवर गेलाय. राज्यातील 13 बाजार समितींमध्ये लिंबाची आवक झालेली आहे. लिंबाला पुणे बाजारात क्विंटलला 2,800 रुपये सर्वसाधारण दर मिळालाय. मुंबईत 3,000 तर भुसावळ इथे 5,500 रुपये दर मिळाला. स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं सावधानतेचा इशारा दिलाय. भिवंडी तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. परतीच्या पावसानंतर आता भिवंडीत गारवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून येत्या 6 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल असा अंदाज देण्यात आलाय. यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असेल असा देखील अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. यंदा मान्सून पुणे जिल्ह्यात भरभरून बरसला असून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात जिल्ह्यात 122% अर्थात 1052 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी केवळ 76% पावसाची नोंद झाली. 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा सर्वदूर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसात पुन्हा पारा खाली येण्याचा अंदाज आहे. पावसाळा संपला असून मागील काही दिवसांपासून पावसानं हजेरी देखील लावलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा ऊन तापू लागले. पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीपासून एक संशयित बोट आढळून आली आहे. घोलवड जवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. दापोलीमधील आसूद गावातील शिर्केवाडीकडे जाणारा रस्ता अज्ञात इसमानं खोदल्यानं संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन समोरील दुकानाला आग लागली होती. सुदैवानं वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यात कुणीही जखमी झालेलं नाही. नारायणगावच्या मुक्ताबाई देवीच्या मंदिर आणि परिसराला नवरात्रीनिमित्त रंगबिरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी इथे करतायत. जळगाव शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून देवींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला.
बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं. आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या आठवड्यातील ही सलग दुसरी मॅरेथॉन बैठक आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा आईचं दर्शन घेणार आहेत. यावेळी ते गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. आज ते इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. 13 आणि 14 ऑक्टोबरला मनसेचा गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात मनसे उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. आणि आता एक सविस्तर बातमी. सोशल मीडियावर चैतन्य महाराज म्हणून फेमस असलेले कीर्तनकार चैतन्य वाडेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईनं आता एकच खळबळ माजली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर फेमस असलेल्या चैतन्य महाराजांना पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणाऱ्या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे. चैतन्य महाराज यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. कंपनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद आहे. याच वादातून रात्री चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांनी रस्ता बेकायदेशीरपणे खोदला. या प्रकरणी चैतन्य वाडेकर आणि त्यांच्या दोन्ही भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चैतन्य महाराज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यांचे लाखो फॉलोअर्सही आहेत. महाराजांच्या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय. आमचं विश्वचषक जिंकणं हे खूप महत्त्वाचं होतं. विश्वचषक जिंकल्यानंतर आमच्या जीवात जीव आला असं विधान रोहित शर्मानं केलं. रोहित शर्माच्या हस्ते कर्जत जामखेडच्या राशीनमध्ये नवीन स्टेडियमचं भूमिपूजन सोहळा पार पडला आणि भविष्यात या भागातून भावी क्रिकेटपटू समोर येतील असा विश्वास रोहित शर्मानं व्यक्त केला. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये आला होता. यावेळी रोहित शर्माच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं. रोहित शर्मा इथे क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलंय. या भूमिपूजन सोहळ्यावेळी रोहित शर्माने उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला. 100% गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार. राशीनमधील या स्टेडियमच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण आणि खेळाडू उपस्थित होते. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाल्या इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आठवतोय का 2016 मध्ये मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले होते. संभाजीराजेंसोबत चला अरबी समुद्रातील स्मारक पाहायला. रविवारी 6 तारखेला 11 वाजता गेट ऑफ इंडिया येथे. 42. अहो 50 लिटर आहे. 42, 38, 32. पन्नास. मग आता पाड्यापर्यंत सडक झालेत एकदम चकाचक. 17,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांचं जाळं विणलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. एक समोसा 2 चहा. हो तुम्हाला जीपे चालेल का? नाही माझे किती झाले? 4 द्या. सॉरी बाळा, तुला उगीच त्रास दिला. ठीक आहे काकू. तुमचा प्रत्येक सुंदर प्रयत्न सदैव असाच कायम असू द्यात. तुमच्या दुखण्याची आम्ही काळजी घेऊ. अमृतांजन प्रत्येक वेदना पळवून लावते. तुम नेक्स्ट शिफ्ट में आना. सर please come. हम दोनों next. Success should not go to your head, but to your heart. Denver, the scent of my success. सर हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही.
आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. खूप टेस्टी जेवण आहे. जेमिनीमध्ये बनवलंय. भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल. नाईस. गव्हर्नमेंट रेकग्नाइज टेस्टिंग एजन्सीने सांगितलं आहे. तुरीची डाळ आहे ना? अरे पिवळी डाळ रे का? तूर आणि चण्यातला फरक न समजणाऱ्यांनाही माहितीये. जेमिनीचं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल. जे बनवी रोजचं जेवण हेल्दी. डोंट कॉम्प्रोमाइज. वापरा फक्त जेमिनी सनफ्लॉवर ऑइल. जीपी पार्सिक सहकारी बँक सादर करत आहे पार्सिक वाहन कर्ज 8%. अटी व शर्ती लागू. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत किंवा टोल फ्री क्रमांक 1800-222-511 संपर्क साधा. Dancing in the dark, a game we're destined to play. We're more than the world that we dare to speak. In the silence we'll find everything that we need. कसबा बावडा कोल्हापूर इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता. स्वागतोत्सुक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील. ऐका ना, असं म्हणतात आपलं खूप प्रेम असलं ना, हितनं जोडीदाराच्या नावानं हाक मारली ना की ते नाव पुन्हा पुन्हा घुमतय म्हणे. असं घुमतय म्हणे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवण यंत्र, स्टिक, वॉकर आदी सहाय्यभूत उपकरण मिळण्यासाठी अनुदान. मुख्यमंत्री वयोश्री योजनेनं ज्येष्ठांना आर्थिक बळ दिले. आपलं सरकार, लाडकं सरकार. वेळ असो भुकेची किंवा स्वैर भटकंतीची, सहल असो जगाची किंवा मैफल मस्त गाण्यांची, संगत मित्रमंडळींची किंवा गंमत सणासुदीची. वेळ असो कुठली, निमित्त असो काही, खास सवयीसाठी हमखास निवडा चितळे बंधू चिवडा. डार्लिंग, या बेडशीटला वंडरफुल का म्हणतात? डार्लिंग, कारण ही त्वचेसाठी सेफ आहे. नाही, रिंकल रेजिस्टंट सुद्धा आहे. खरंच की काय? आणि खूप काळ टिकते. काय सांगतेस काय? आणि हिचे डिझाईन्स किती वंडरफुल आहेत. घे माझी शपथ. तुमची अरे, शपथ. मी मेलो रे. ॲब्सोल्युटली वंडरफुल. घरी आणा वेलस्पन वंडरफुल बेडशीट. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित शारदीय नवरात्रोत्सव 2024. आयोजक रवींद्र फाटक. स्थळ संकल्प चौक, रघुनाथ नगर, ठाणे पश्चिम.
रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यात शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या. संघर्ष समितीकडून पोषण आहार रूमची पाहणी. पुणे रेल्वे स्टेशन समोरील दुकानाला आग. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर हल्ला. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद. दापोलीमधील आसूद गावातील शिर्केवाडीकडे जाणारा रस्ता अज्ञात इसमानं खोदला. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा. पंतप्रधान मोदींच्या ठाणे दौऱ्यात मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन करण्याच्या हालचाली. सीएसएमटीहून अयोध्येसाठीची विशेष ट्रेन आज होणार रवाना. तीर्थदर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला. कमाल तापमानात 6 ते 7 अंश सेल्सिअसची वाढ. भिवंडी तालुक्यात धुक्याची चादर. धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना अडचणी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. येत्या 5 तारखेला खात्यात जमा होणार 4,000 रुपये. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया. कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. जो उमेदवार देईन त्यांना निवडून आणा. विकास कोण करू शकतो हे सर्वांना माहीत. बारामतीतून न लढण्याचे अजितदादांनी संकेत दिल्यानं चर्चांना उधाण. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा होणाऱ्या बैठकीत जनतेसाठी आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुतारी हाती घेण्याच्या तयारीत. इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर घेणार निर्णय. काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर. कसबा बावडामधील शिवरायांच्या पुतळ्याचं करणार उद्घाटन. उबाठाच्या दसरा मेळाव्यानंतर आता मनसेचाही होणार मेळावा. 13 किंवा 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे गटाध्यक्षांशी साधणार संवाद. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार कार्ला गडावर एकविरा मातेचं दर्शन. गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा करणार शुभारंभ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता. आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळाचे मानले आभार. मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात. राठोड यांच्या कारची पिकअपला जोरदार धडक. एअरबॅग उघडल्यानं मंत्री संजय राठोड थोडक्यात बचावले. आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. केंद्र सरकारनं जाहीर केला 78 दिवसांचा बोनस. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. छत्रपती संभाजीनगरात 1 ते 2 जागा सोडल्या तर विधानसभेचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गट 6 जागा लढवण्याच्या तयारीत आहे, तर काँग्रेस 2 आणि शरद पवार गट 1 जागा लढवेल अशी शक्यता वर्तवली जाते. तिसरी आघाडी नाही तर लोकांसमोर चांगला सुसंस्कृत पर्याय आम्ही घेऊन चाललो असल्याचं संभाजीराजे यांनी रायगडमध्ये बोलताना स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर टीका केली. घोडबंदर रोड भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 ऑक्टोबरला दौरा आयोजित केलाय. त्यानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आलाय. पंतप्रधान मोदी 5 तारखेला ठाण्यात कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला. मध्यरात्री कार्यक्रमस्थळी जात त्यांनी तयारीचा आढावा घेतला.
कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झालाय। पंतप्रधान मोदी शनिवारी ठाणे दौऱ्यात या मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। मला संपवू नका, मी संपलो तर तुम्ही कसं राहाल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। विरोधकांना उद्देशून बोलताना त्यांनी हा टोला लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा आईचं दर्शन घेणार आहेत। यावेळी ते गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत। तुर्भे इथल्या नवरात्रोत्सवाला नितेश राणेंनी हजेरी लावली। नवरात्रीत कुणी अडचण आणली तर महाआरती मशिदीच्या समोर केली जाईल असं विधान त्यांनी केलं। शिवस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचणार आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत यात्रा दाखल होणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे। सातारा जिल्ह्यातील 10 इच्छुकांच्या मुलाखती निरीक्षक तथा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे घेणार आहेत। यामुळे आघाडीमध्ये काँग्रेसनं एक पाऊल पुढे टाकल्याचं स्पष्ट होतंय। मनोज जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। पैठण फाटा इथे हे कार्यालय सज्ज झालंय, तर दुपारी 12 वाजता मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांची बैठक बोलावली आहे। आणि आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय। आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या आठवड्यातील ही सलग दुसरी मॅरेथॉन बैठक आहे। याआधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेत आणि त्यामुळे आजच्या बैठकीत काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचं रायगड जिल्ह्यातील रोह्यात अनावरण झालं। संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला सुनील तटकरेंसह अनिकेत तटकरे यांनी उपस्थिती लावली। नागपुरात हाऊसिंग सोसायटीमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे। सोबतच झोपडपट्टी क्षेत्रात देखील अतिरिक्त मतदान केंद्र ठेवण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा प्रयत्न केला जातो। पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांसाठी विकास कामं करण्यासाठी राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमली आहे। मात्र समिती नेमून 10 दिवस उलटले तरी त्यांची प्राथमिक बैठक देखील झालेली नाही। बंगळुरू विमानाला पायलटच्या गोंधळामुळे 5 तास उशीर झाल्याची घटना पुणे विमानतळावर घडलेली आहे। कामाचे तास पूर्ण झाले, मी आता विमान उडवणार नाही असं म्हणत पायलटनं अरेरावी केली। अहमदनगरमध्ये भूमिपुत्रांना नवीन MIDCमध्ये रोजगार मिळावा यासाठी तरुणांनी उपोषण केलं। मात्र पोलिसांनी आंदोलन बळजबरीनं दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत। यासंदर्भात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली। विमानसेवा मार्गावरील निवेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव विमान वाहतूक मंत्रालयाकडे दिला जाणार आहे। कळवा मुंब्रा या स्थानकात आता जलद लोकल देखील थांबणार आहे। यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी 4 जलद लोकल गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या शॉपिंग मॉलमध्ये दुकानांसमोर जीवे मारण्याच्या चिठ्ठ्या सापडल्या होत्या। मात्र लहान मुलांनी खोडसाळपणे या चिठ्ठ्या लिहिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। आता एक मोठी बातमी, बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं। गुरुवारी रात्री उशिरा बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी यासंबंधी संकेत दिले। अजित पवार यांनी आपला मानस व्यक्त करताच भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली। यापूर्वी देखील अजित पवार यांनी त्यांचे सुपुत्र जय पवार बारामतीमधून विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले होते। मात्र त्यानंतर या चर्चा मागे पडल्या आणि अजितदादाच उमेदवार असल्याचं बोललं जात होतं। मात्र गुरुवारी पुन्हा एकदा खुद्द अजित पवारांनीच यासंबंधी संकेत दिले। त्यामुळे आता अजित पवार कुठून उभे राहणार या चर्चांनी जोर धरलाय। आणि एक मी सांगतो, मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं
त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल. मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलो, तसा मी एकटा पडलेलो नाही. मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आज ते खुलं करत नाही. ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल. अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे बारामतीचा कायापालट कोण करू शकतो, बारामतीचा विकास कोण करू शकतो. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त सचिव यांना 23 ऑक्टोबरपर्यंत याबाबत जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. दापोलीमधील आसूद गावातील शिर्केवाडीकडे जाणारा रस्ता अज्ञात इसमानं खोदल्यानं संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. नागपूरमधील LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक डबल डेकर उड्डाणपूल 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम हाती घेतलं. 21 किलोमीटर लांबीचा वांद्रे कुर्ला संकुल समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचं काम वेगानं सुरू आहे. नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा CCTV समोर आलाय. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. पुणे रेल्वे स्टेशन समोरील दुकानाला आग लागली होती. सुदैवानं वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात कुणीही जखमी झालेलं नाही. रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यात शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये संघर्ष समितीनं भेट देत पोषण आहार रूमची पाहणी केली आणि त्यावेळी तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या सापडल्या. आता एक मोठी बातमी. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानावर शरद पवार यांची भेट घेतली. आज ते इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून पुढील राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. तसंच हर्षवर्धन पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करतील. नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून येत्या 6 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. यंदा मान्सून पुणे जिल्ह्यात भरभरून बरसला असून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात जिल्ह्यात 122% अर्थात 1052 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी केवळ 76% पावसाची नोंद झाली होती. मध्यवैतरणा धरणाच्या ठिकाणी तरंगता सौर ऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती असलेला ऊर्जा प्रकल्प मुंबई पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येतोय. त्यातून 26.5 मेगावॅट ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया राबवण्यात येते. राज्यात पाऊस कमी होऊन ऑक्टोबर हीटचा तडाखा हळूहळू वाढू लागलाय. त्यामुळे कमाल तापमानात 6 ते 7 अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे. या उकाड्यानं नागरिक हैराण झाले. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. PM किसान आणि नमो शेतकरी योजना 5 ऑक्टोबरला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होणार आहे. पालघर जिल्ह्यात मुरबेच्या रूपानं दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर बंदर उभारण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. आता एक मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज आणि उद्या असं 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा वावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. तर शनिवारी ते संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील. अमरावतीतल्या दर्यापूर इथे उपजिल्हा रुग्णालयातून वीज गायब झाल्याचं समोर आलं. वीज गेल्यानं रुग्णांवर टॉर्च लावून उपचार करण्याची वेळ आली. तर रुग्णालयातील इन्व्हर्टर देखील बंद असल्यानं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. हिंगोली जिल्ह्यात ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 5,000 रुपये अर्थसहाय्य वाटपाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात जवळपास 102 कोटी रुपये अर्थसहाय्य वितरण होणार आहे.
नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं छोटी भाभीच्या घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केलं। या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे। दोघांनी छोट्या भाभीला ड्रग्ज विक्रीसाठी मदत केल्याचा आरोप आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवार दिलीप धोत्रेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंनी सर्वात पहिल्यांदा धोत्रेंची उमेदवारी जाहीर केली होती। आणखी एका महामारीसाठी तयार रहा असं सांगणारा एक अहवाल नीती आयोगानं प्रसिद्ध केलाय। महामारीशी लढण्यासाठी एक खास समिती नेमावी असं या अहवालात म्हटलंय। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचं ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे। आता एक मोठी बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये गँगरेपचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडितेला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयामध्ये दाखल केलं। मित्रमैत्रिणी फिरायला बोबदेव घाटात गेले होते आणि यावेळी 3 आरोपींनी या पीडितेला अडवलं। मुलीच्या मित्राला मारहाण करत नंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय। सीएसएमटीवरील 11 आणि 12 प्लॅटफॉर्मच्या लांबीच्या विस्ताराचं काम अपूर्ण असून डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे। या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील 3 गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत। गाव पातळीवर ऑनलाईन कामं पार पाडावीत यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपरफास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आलेली आहे। यानुसार 600च्या वर गावांमध्ये आता फास्ट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल। तलावाच्या 5 कप्प्यांपैकी एकेका कप्प्याच्या दुरुस्तीचा पर्याय पुढे आलाय। मुंबई महानगरपालिकेनं पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे धरणातील विसर्ग होणारं पाणी वाचवण्याचं ठरवलेलं आहे। मध्य वैतरणा धरण आणि मोडक सागर धरणाच्या दरम्यान बंधारा बांधून पाणी साठवलं जाणार आहे। पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीपासून एक संशयित बोट आढळून आली आहे। घोलवड जवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती। नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात एकाच दिवशी 2 महिलांनी अवयव दान केले। यामुळे 5 जणांना नवं आयुष्य मिळाले। भिवंडी तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे। परतीच्या पावसानंतर आता भिवंडीत गारवा पसरण्यास सुरुवात झाली आहे। अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या सीआयडीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयानं गुरुवारी नाराजी व्यक्त केली। तसंच ही गोळी शोधली का नाही असा सवालही केला। महिला क्रिकेट संघाचे कर्णधार पद देण्याचं आमिष दाखवत क्रीडा शिक्षकानंच विद्यार्थिनीची विनयभंग केल्याचा प्रकार घोडेगावच्या जनता विद्यालयात समोर आलाय। संबंधित क्रीडा शिक्षकावर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहरात पोलिसांनी नवरात्रीनिमित्त वाहतुकीत काही बदल केलेले आहेत। 9 दिवसांसाठी शहरातील अनेक रस्ते बंद असणार आहेत आणि वाहतूक देखील वळवण्यात येणार आहे। कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते। राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं भाविकांसाठी ज्यादा 300 बस सेवेचं नियोजन करण्यात आलं। ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी विशेष तीर्थदर्शन एक्सप्रेसला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी ते हजर असतील। ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी आली आहे। एका तोळ्याचा भाव तब्बल 78,500 रुपयांवर गेलाय। तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळ केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी पार पडेल। स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो। याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं सावधानतेचा इशारा दिला। चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल सुपरस्टार रजनीकांत यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे। त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। तमाशा कलावंतांनी नारायणगावच्या मुक्ताबाई देवीच्या मंदिर आणि परिसराला नवरात्रीनिमित्त रंगबिरंगी एलईडी दिव्यांची विद्युत रोषणाई केलेली आहे। दर्शनासाठी भाविक इथे मोठी गर्दी करतायत। जळगाव शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून देवींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
लागतोय का? 2016 मध्ये मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले होते. संभाजीराजांसोबत चला अरबी समुद्रातील स्मारक पाहायला. रविवारी 6 तारखेला 11 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू. शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू. नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार. कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. Dancing in the dark, a game we're destined to play. We're more than the words that we didn't speak. In the silence we'll find everything that we need. आज पण मॅडमचे बाबा मॅडमला सोडायला आले बाबा, मला शाळेतून घरी सोडायला यायला आता मी विद्यार्थी नाही, शिक्षक आहे. आणि आता माझ्या सासरी आले हो मी बाबा. अगं म्हणूनच तेवढंच आपलं लेकराला भेटल्यासारखं. अगं आणि आता माझ्या खिशातनं कुठं पैसे खर्च होत आहेत? अगं आम्हा ज्येष्ठ नागरिकांना सरकारनं एसटीचा प्रवास मोफत केलाय. बाबा ए पोराव, आता तुमच्या मॅडम ना घरी सोडाय त्यांचा बाबा रोज येणार. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत. ज्येष्ठांचं हित पाहिलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवा आहे, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू. शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू. नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार. कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. अरे ऋषी, आज शाळेत नाही गेलास? 3 महिन्यांपासून फी नाही भरता आली म्हणून शाळेतून काढून टाकलं. तुमच्यानंतर तुमच्या मुलांची स्वप्ने न तुटूत आजच घ्या पॉलिसी बाजारवर 2 कोटींचं टर्म लाईफ इन्शुरन्स. महिन्याला फक्त 690 रुपयांपासून सुरू. पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात धामोरी गावात एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। वीज कनेक्शनच्या मुद्द्यावरून ही मारहाण करण्यात आली असल्याचं कळतंय। आमच्या पोलवरून कनेक्शन का घेतलं असा जाब विचारत तिघांनी या शेतकऱ्याला मारहाण केली। ज्या शेतकऱ्याला मारहाण केली तो अपंग असल्याचं बोललं जातंय। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। जय सेवालाल महाराज, जय सेवालाल, जय सेवालाल। बंजारा विरासत लोकार्पण सोहळा शनिवार 5 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता। निमंत्रक संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ व वाशिम। सर, हा माझा CV। तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही। आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार। कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र। Introducing Curve.ev. Book yours today. रिस्क प्रोफाइलरच्या अनुसार मला इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, पण इक्विटी मध्ये स्मॉल मिड लार्ज प्रत्येक मार्केट कॅप मध्ये संधी आहेत। तर मल्टी कॅप फंड्स मध्ये इन्व्हेस्ट कर। स्मॉल मिड लार्ज आणि वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये एकाच वेळी गुंतवणूक करू शकतेस। जर एका गुंतवणुकीने इक्विटी मार्केटच्या तिन्ही सेगमेंट्स आणि मल्टिपल सेक्टर्सचा एक्सपोजर पाहिजे असेल तर तुझ्यासाठी मल्टी कॅप मध्ये गुंतवणूक झाली विचारपूर्वक केलेली गुंतवणूक। म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते। स्कीमच्या संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा। मला महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर चित्र काढायचंय। कुठलं काढू? समृद्धी महामार्ग काढ बाळा, मस्त आहे। त्यापेक्षा कोस्टल रोडचं चित्र काढ, छान दिसेल। अटल सेतू पाहिलाय काय? मस्त आहे, ते काढ। वंदे भारत ट्रेन किती छान आहे, ट्रेनचं चित्र काढ ग तू। मेट्रो जबरदस्त आहे, फायनल कर। झालं ह्यांचं सुरू। मला वय भरून प्रोजेक्ट्स माहिती आहेत, मी यांना का विचारलं? पायाभूत सुविधांनी राज्याचं चित्र बदललंय। आपलं सरकार, लाडकं सरकार। मी काय विचार करतोय, उतरून बाहेर बघतो। हा विचार करतो उतरायचं कशाला, इथेच दाखवूया। फर्स्ट इन क्लास रिव्हर्स पार्किंग कॅमेरासह जो आहे सर्वांच्या अपेक्षेच्या पलीकडे। नवीन महिंद्रा वीरो, अपेक्षेच्या पलीकडे। राम राम दाजी। राम राम पक्या, काय काम काढलं? काय नाही, ते रातच्याला जेवण ठेवलं होतं मळ्यात, लय मोठा भात उरला, म्हणलं खातेल तुमच्या गाई। मी कन्हैया ॲग्रोचा संतुलित पशु आहार देतो माझ्या गाई म्हशींना। माझ्या गाई ते खातात आणि धष्टपुष्ट होतात। कन्हैया संतुलित पशु आहार। तुम नेक्स्ट शिफ्ट में आना। सर प्लीज कम। हम दोनों नेक्स्ट। सक्सेस शुड नॉट गो टू योर हेड बट टू योर हार्ट। डेनवर, द सेंट ऑफ माय सक्सेस। Presenting the new Skoda sports range. Live the thrill. Skoda. सर, हा माझा CV। तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही।
आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच तुमची ताकद. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. जो उमेदवार देईन त्याला निवडून आणा. विकास कोण करू शकतो हे सर्वांना माहीत. बारामतीतून न लढण्याचे अजितदादांनी संकेत दिल्यानं चर्चांना उधाण. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा होणाऱ्या बैठकीत जनतेसाठी आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुतारी हाती घेण्याच्या तयारीत. इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर घेणार निर्णय. काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर. कसबा बावडामधील शिवरायांच्या पुतळ्याचं करणार उद्घाटन. उबाठाच्या दसरा मेळाव्यानंतर आता मनसेचाही होणार मेळावा. 13 किंवा 14 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे गटाध्यक्षांशी साधणार संवाद. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार कार्ला गडावर एकविरा मातेचं दर्शन. गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा करणार शुभारंभ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता. आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळाचे मानले आभार. मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात. राठोड यांच्या कारची पिकअपला जोरदार धडक. एअरबॅग उघडल्यानं मंत्री संजय राठोड थोडक्यात बचावले. आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. केंद्र सरकारनं जाहीर केला 78 दिवसांचा बोनस. प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट. कॉम्प्लीमेंट तो बनता है. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. 5 तारखेला खात्यात जमा होणार 4000 रुपये. कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा. लवकरच उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जाणार. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी. 1 तोळ्याचा भाव तब्बल 78,500 रुपयांवर. 600 गावात आता मिळणार सुपरफास्ट इंटरनेटची सुविधा. गाव पातळीवरही ऑनलाईन कामं पार पाडण्यासाठी हालचाल. सरकारकडून 100 आणि 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द. आता थेट मोजावे लागणार 500 रुपये. पुण्यात नवरात्रोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते बंद. पार्किंगमध्ये बदल. शहर पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध. ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला. अंगातून वाहतायत घामाच्या धारा. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी ज्यादा बस सेवा. भाविकांसाठी 300 बसेसचं नियोजन. पालघरमध्ये दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारणार. बंदर उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी. आणि नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर हल्ला. हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय. तरुणाची प्रकृती चिंताजनक.
नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा आहे. या दरम्यान त्यांच्या इंदापुरातील संपर्क कार्यालयावर लावलेले भारतीय जनता पक्षाचं चिन्ह काढण्यात आलंय. हर्षवर्धन पाटलांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचं कमळ चिन्ह आणि त्यावर त्यांचं नाव लावलेलं होतं. हा बोर्ड आता काढण्यात आलेला आहे.